भारतीय जनता युवा मोर्चा पनवेलतर्फे पनवेल विधानसभा मतदारसंघात माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, लोकप्रिय आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, भाजपचे जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, पनवेल महानगरपालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली भव्य क्रीडा महोत्सव अर्थात नमो चषक 2025चे आयोजन करण्यात आले असून त्याअंतर्गत खारघरमध्ये दिनांक 6 ते 9 फेब्रुवारीपर्यंत भव्य दिव्य टेनिस क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे। खारघरमधील सेक्टर 14 येथील जय हनुमान चेरोबा बापदेव मैदानावर भव्य क्रिकेट स्पर्धा दिवस रात्र या स्वरूपात होणार आहे। या स्पर्धेत 24 संघ खेळणार असून या स्पर्धेतील विजेत्या संघाला 1,11,111 रुपये, उपविजेत्यास 55,555 रुपये, तर तृतीय क्रमांकाच्या संघास 33,333 रुपये, तसेच मॅन ऑफ द सिरीजला दुचाकी मोटरसायकल आणि दररोज प्रेक्षकांसाठी लकी ड्रॉमध्ये एक दुचाकी सायकल अशी भरघोस पारितोषिके आहेत। या क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन गुरुवारी दिनांक 6 फेब्रुवारी सायंकाळी 4 वाजता होणार असून यावेळी प्रमुख मान्यवर म्हणून माजी मंत्री आणि भाजपचे प्रदेश कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, पनवेल विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रशांत ठाकूर, उरण विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेश बालदी, कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार निरंजन डावखरे, विधान परिषद आमदार विक्रांत पाटील, भाजपचे ज्येष्ठ नेते आणि कोकण म्हाडाचे माजी सभापती बाळासाहेब पाटील, भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, पनवेल महानगरपालिकेचे माजी सभागृह नेते आणि नमो चषकचे मुख्य आयोजक परेश ठाकूर, पनवेल तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत, जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील, ॲडव्होकेट प्रकाश बिनेदार, चारुशिला खरत, शहराध्यक्ष अनिल भगत, उरण तालुकाध्यक्ष रवी भोईर, खारघर अध्यक्ष प्रवीण पाटील, कामोठे अध्यक्ष रवींद्र जोशी, कळंबोली अध्यक्ष रविनाथ पाटील यांच्यासह स्थानिक लोकप्रतिनिधी, पदाधिकारी यांची उपस्थिती लाभणार आहे। या क्रिकेट सामन्यांच्या यशस्वी आयोजनासाठी जय्यत तयारी सुरू असून तयारी अंतिम टप्प्यात आली आहे। या स्पर्धेचा क्रिकेटप्रेमींनी लाभ घ्यावा असे आवाहन क्रिकेट स्पर्धेचे संयोजक भारतीय जनता पार्टी खारघर आणि प्रवीण स्पोर्ट्स वेलफेअर असोसिएशनच्या वतीने करण्यात आले आहे।